निघाले आता तूच नाही का म्हणाली. मला सगळ्यांसारखा एक छान मोबाईल पाहिजे की ना. कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा गंमतच आहे. ताईंनी मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नाही. बाबांकडे 2-2 मोबाईल. आम्ही मागितला की गरज काय त्याची. एक आयडिया उगीचची काय बोलू नकोस. तुला मोबाईल मिळाला की मी काय बोलले होते का. हो आम्हालाही महत्त्वाचं काम असतं, महत्त्वाचं बोलायचं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळणं. बोलायसाठी काय करावं मग. आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा आहे. अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी आहे. घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील हां ना. अगं खूप धमाल करू. हो आता सगळ्यांना फोनवरच सांगते की मस्त वाटेल असे फोन करताना. आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच सरांची बोलणे ऐकावी लागते. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसे मी सरांना शाळेत फोन कर. हॅलो गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का. जरा घरी महत्त्वाचं काम आहे. हो सर उद्या नक्की येणार. आई असं सांग ना, बाबांना खूप काम करता येतात. त्याच्या वेळेस नाही का तू सांगली ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का गं. तुला नसला म्हणून मलाही नको का मोबाईल. नको का. माझा मोबाईल आला की ते आपण दोघी मिळून वापरू. आजी तू आईला नको रागावूस. काय म्हणते तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. आई मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात तशी आम्ही लहान मुलं नाही करणार. आधी आमच्या हातात मोबाईल देऊन तर बघूया होतंय ते. धन्यवाद.